केंद्र सरकारने नुकतेच लागू केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावे या मागणीसाठी सीटू संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। केंद्र सरकारने कामगार वर्गाच्या हिताचे असलेले 44 कामगार कायदे बदलून नवीन 4 कामगार कायदे बनविले आहेत। हे 4ही कामगार कायदे सर्वसामान्य कामगारांच्या विरोधात आहेत। या नवीन कामगार कायद्यांमुळे कामगारांचे कामाचे 8 तासावरून 12 तास करण्यात आलेले आहेत। तसेच किमान वेतन, कंत्राटी, निर्मूलय यासारख्या मूलभूत अधिकारी कामगारांचे काटून घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे नवीन बनविलेले 4 कामगार कायदे रद्द करून जुन्या कायद्याप्रमाणेच कामगारांचे वेतन, कामाचे तास व मूलभूत अधिकार त्यांना द्यावे अशी मागणी संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समितीने केली आहे। काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही निदर्शने करत आहे, कशाबद्दल आहे आणि विषय काय आहे? मी कॉम्रेड सुभाष पांडे, अध्यक्ष CITU आणि संयुक्त कामगार संघटना कृती समितीचा निमंत्रक। आज संपूर्ण देशभर 26 नोव्हेंबर संविधान दिन आपण पाळत आहोत आणि या दिवशी संयुक्त कामगार संघटना कृती समितीच्या केंद्रीय कमिटीने देशभर कामगारांना आवाहन केले आहे की 21 नोव्हेंबरला जे नोटिफिकेशन काढून 4 श्रमसंहिता 42 कामगार कायदे रद्द करून कामगार हिताचे आणि कॉर्पोरेट धार्जिण्या 4 श्रमसंहिता केल्या, त्याच्या विरोधात देशभर निदर्शने आंदोलन करण्याची हाक दिली। त्या अंतर्गत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन निदर्शने करून त्यांना हे कायदे त्वरित मागे घेण्यासाठी निवेदन देत आहोत। स्वातंत्र्यापूर्वी 1926लाही इंग्रजांनी कामगारांना संघटना बांधणीचा अधिकार आणि इतर औद्योगिक जे काही अडचणी आहेत त्याच्याबद्दल संघटना रजिस्ट्रेशनपासून तर सगळे अधिकार देणारा कामगार कायदा केला। त्यानंतर स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत 44-42च्या वर कामगार कायदे झाले। याच्यात पेन्शनचा कायदा आहे, ग्रॅज्युइटीचा कायदा आहे, कंत्राटी कामगार निर्मूलन कायदा आहे। असे कामगार हिताचे कायदे रद्द करून यांनी 4 श्रमसंहिता आणून या देशातील युवकांचा कायम रोजगार हिसकावला आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आणलेला आहे। पेन्शनच्या सुविधा, ग्रॅज्युएटीच्या सुविधा नवीन पिढीला भेटणार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट जगात 8 तासासाठी ज्यात आज जो लाल झेंडा आहे, शिकागो शहरामध्ये कामगारांनी 8 तासासाठी जे केलं, 1 मे कामगार दिन जो जागतिक मानला जातो, पूर्ण जगात 8 तास कामगारांच्या हक्काचे आहेत आणि या सरकारने 8 तासाचे 12 तास या श्रमसंहिता कायद्यामध्ये केलेले आहे। त्याचा निषेध करतो आणि श्रमसंहिता त्वरित मागे घ्या ही आमची मागणी आहे।